पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। आज नवी मुंबई विमानतळाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदी हे 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या उद्घाटनामुळे आता नवी मुंबईकरांचे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांचे हक्काचे विमानतळ आजपासून सेवेत येण्यास सज्ज होईल। हे विमानतळ आज उद्घाटनानंतर लगेचच पूर्ण क्षमतेने सेवेत येणार नसून तर ते डिसेंबर महिन्यापासून हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सेवेत येईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवस मुंबई दौरा। या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचं प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी दाखल झालेले आहेत। पाहणी करतात विमानतळाची आणि त्यानंतर उद्घाटन होणार आहे। या विमानतळाला ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यातील भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने दिबांच्या नावाची घोषणा औपचारिकता आता उरलेली आहे। मात्र या ठिकाणी कमान दिबा पाटलांच्या नावाचं आपल्याला पाहायला मिळालं। फलकबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। तर आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे पंतप्रधान मोदी 2 दिवसीय दौऱ्याची सुरुवात करतील आणि या दौऱ्याला पहिले या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाने या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, या ठिकाणी या विमानतळासाठी स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावासंदर्भात आग्रही भूमिका या ठिकाणी घेण्यात आली होती। आज काय वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर या संदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल का? निश्चित या संदर्भात याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बैठक घेतलेली होती आणि दिबा पाटील यांच्या नावाचा जो प्रस्ताव आहे तो लवकरच केंद्राला पाठवण्यात येईल। त्यातील काही तांत्रिक बाबी आहेत त्यांची पूर्तता केल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाईल आणि केंद्राकडून त्या संदर्भातील मंतव्य ही आश्वासन आहे ते जी संघर्ष समिती होती त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं। त्यामुळे आज पंतप्रधान या संदर्भात अधिकृत घोषणा करतात का आपण लक्ष असेल, कारण आता सध्या जरी पाहिलं तर 19,650 कोटी रुपये खर्चून जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं हे उद्घाटन आहे ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे। परिणामी दुसऱ्या टप्प्याच्या आधीच या विमानतळाच्या नामांतराचा जो मुद्दा आहे तो मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। परिणामी आजच्या भाषणामध्ये औपचारिक मान्यता आहे ती पंतप्रधान देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। चेतन, जसं आपण म्हणालेत की पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे, मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम हे अद्याप झालेलं नाही किंवा प्रगतीपथावर आहे। मात्र यावेळेस विरोधकांकडून यावर टीका करण्यात येते, त्या संदर्भात काय सांगाल? निश्चितपणे अद्यापही प्रकल्प पूर्ण नसताना त्याचं उद्घाटनाची लगबग का असा सवाल आहे तो विरोधकांकडून केला जात आहे। 19,000 कोटीहून अधिक गुंतवणूक केल्यानंतर ज्यावेळी पहिल्या टप्प्यामध्ये जी यातायात आहे ती मात्र सुरू करता येते असं सरकारचं म्हणणं होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या मुंबई विमानतळावरती असलेला भार पाहता नवी मुंबई विमानतळाची आवश्यकता प्रचंड प्रमाणात आहे। त्यामुळे जे एकंदरीत विमान सेवा आहे ती मजबूत करण्यामध्ये मोठं यश मिळू शकतं आणि सध्या सरकारने ज्या प्रकारे अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोडच्या माध्यमातून मुंबई लगतचा जो महानगर परिसर आहे तो कुठेतरी विकास केलेला आहे। विशेष करून नवी मुंबईच्या पलीकडे एक तिसरी मुंबई निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि या तिसऱ्या मुंबईसाठी हे विमानतळ अत्यावश्यक मानले जात आहे आणि म्हणूनच पहिला टप्पा पूर्ण झाल्यामुळे विमान सेवेमध्ये कुठलाही त्याच्यामुळे अडथळा येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं होतं आणि म्हणूनच दुसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच या विमानतळाचं आता उद्घाटन केलं जात आहे। परिणामी कुठेतरी मोठ्या प्रमाणात विमान सेवेचा वापर करणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। जी चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।